शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदम् बुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्मयं ब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपज्योतिर्मयं ब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापम् सत्यादीपनमोऽस्तुते ओ दीपब्रह्मरूपस्थं ज्योतिषाक्षरव्ययः ओ दीपब्रह्मरूपस्थं ज्योतिषाक्षरव्ययः आरोग्यं देहि सन्मान हा केवळ पुरस्कार नसतो, तो मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाचा तो उत्सव असतो. आणि दोन्ही गुरुवर्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. या मुखेड नगरीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती विजयाताई धोंडरामजी देबडवार यांचा या ठिकाणी गुरुवारांच्या आशीर्वादानं त्यांचा सत्कार होतोय. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त असे WHO सदस्य आणि मुखेडभूषण, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे हृदयस्थान डॉक्टर दिलीपरावजी पुंडे साहेब यांना नुकतंच 26 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रपती भवन इथून नवी दिल्ली येथे राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या रिसेप्शन ॲट होम या कार्यक्रमासाठी बोलून त्यांचा यथोचित सन्मान आणि त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. आणि आज मुखेडच्या भूमीमध्ये परत एकदा डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर दैनिक लोकमत नांदेड गौरव सोहळा 2026 बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कैलास भारतराव पाटील चांडोळकर यांचा या ठिकाणी गौरव केला जात आहे. आपण निवडून दिलेल्या या नगरसेवकांचा सन्मान होतो. एकदा टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचा या ठिकाणी सर्वांनी भरभरून असं कौतुक करावं. शाल, सन्मान चिन्ह, त्याचबरोबर पुष्पहार देऊन आणि पुष्पवृष्टीनं सर्वांचं या ठिकाणी सन्मान होतोय. आमच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. आमच्या दोन्ही भगिनी कुमारी तमशेट्टीताई आणि कुमारी ऐश्वर्याताई गायकवाड आणि गवळे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर ज्यांचं नाव घेताच आपल्या मुखेडकरांना एक अभिमान वाटतो आणि अशा व्यक्तिमत्वाला मी या ठिकाणी बोलवणार आहे. मी डॉक्टर दिलीपरावजी पुंडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करू. आदरणीय महाराजांचा हा पट्टाभिषेक सोहळा, त्याचा वर्धापन दिन, सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवनीकर महाराज,
आपले महाराज डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, या नगरीच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती विजयाताई देवडवार, डॉक्टर कैलास पाटील, आरती पाटील, विनोद आडेपवार, कानगुले, बजरंग, ऐश्वर्या मॅडम, रंजना मॅडम, तमशेट्टे, कुणाचं नाव राहिलं तर मला माफ करा, व्यंकटराव पाटील, गंगाधरराव पाटील, ओंकारप्पा, बालाजीराव लिंगनवार, मस्कले सर, हनुमंतराव मस्कले, दादारावजी आगलावे, शेखर पाटील, जय जोशी, माधव सुंदर सूत्र प्रास्ताविक केलं, सोनटक्के सर. मी अगोदरच तुमची माफी मागतो, कारण सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही. सर्व भगिनी, सर्व पत्रकार, सर्वप्रथम महाराजांनी हा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा आणि समितीला धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो. मला 38 वर्ष संपले कालच्या सत्राला. माधवनी खूप सुंदर आणि माझ्यावर फुलं उधळली. माधव मुळातच उत्तम वक्ता आहे. मी सर्वप्रथम सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका यांचं हार्दिक अभिनंदन करतो. कैलास आणि मॅडमचे अभिनंदन करतो. विनोदरावनी सांगितलं की एनर्जी मिळते. डेफिनेटली दिस इज अ बूस्टर डोस. पाठीवर लहान मुलाच्या जसं आपण थाप मारतो तसं मोठ्यांच्याही पाठीवर थाप मारण्याची गरज असते. आणि तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. एक डॉक्टर एका वेळेस एक रुग्ण दुरुस्त करू शकतो, पण तुम्ही नगरसेवक एका वेळेस एका शहराचा विकास करू शकता, एका बल्कचा विकास करू शकता. सरांचं नाव घ्यायचं राहिलं तर सर आजचे वक्ते, तर सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि कैलास, तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मला राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती महोदयांनी 26 जानेवारीला देशातून 200 लोक होते, वैद्यकीय क्षेत्रातून 11 डॉक्टर होते देशातून, आणि त्या 11 मध्ये ग्रामीण भारतातला मी होतो. माझ्या सर्पदंश कार्याची दखल घेऊन त्यांनी सर्पदंश कार्याबद्दल म्हणूनच मला मुळात बोलवलं होतं. तिथं मला सन्मानित करण्यात आलं. मी माननीय पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, परराष्ट्र मंत्री, आरोग्यमंत्री, अजितजी डोभाल, निर्मला सीतारामन या सर्वांना मला भेटण्याचा, बोलण्याचा योग आला. राष्ट्रपती आणि PM यांनाही मला चर्चा करण्याचा योग आला. आणि ते सर्वच काही वातावरण भारावलेलं होतं. एका ग्रामीण भागात राहणाऱ्या एका डॉक्टरची अगदी केंद्र सरकारने दखल घेतली. त्याबद्दल केंद्र सरकार आणि राष्ट्रपती महोदयांनाही मी धन्यवाद देतो. आपल्या देशामध्ये दरवर्षी 1 लाख लोक, मोर दॅन दॅट, साप चावून मरतात. महाराज, एक शेतकरी मरतो म्हणजे एक कुटुंब मरतं. कारण तरुण शेतकरी मेला तर मागं त्याची लहान लेकरं, विधवा बायको राहतात, म्हातारे आई वडील राहतात. या सगळ्या वेदना मी तिथं सांगितल्या. ओरिसामध्ये सर्पदंशाचं भयानक प्रमाण आहे आणि राष्ट्रपती बिलॉंग्स टू ओरिसा, त्यांनाही त्याची गहनता माहीत आहे. मी MD झाल्यानंतर विथ मिशन अँड पॅशन मी खेड्यामध्ये आलो. मला खूप लोक हसायचे, तू MD झाला आणि खेड्यात जाऊन बसला. काहीच नव्हतं इथं. लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही, 2 खोल्याचा दवाखाना. अशा द्विधावस्थेत मी आलो. बरेचसे रुग्ण दुरुस्त झाले. जनतेने, लोकप्रतिनिधी, डॉक्टर मंडळी आमची भरभरून प्रेम दिलं आणि या मातीत मी विसावलो, रुतलो. विसावलो म्हणण्यापेक्षा या मातीचाच मी झालो. खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्र आज अपूर्ण आहे, अमर्याद आहे, अस्थिर आहे, असुरक्षित पण आहे. तुम्ही रोजच घडामोडी पाहत असता. एक रुग्ण म्हणजे एव्हरी पेशंट इज अ न्यू बुक. प्रत्येक रुग्ण एकाच आजाराचा जरी असला तरी ते एक नवीन पुस्तक असतं. कारण कसं असतं की सुरुवातीला वयाची पहिली 25 वर्ष आपण आज्ञा असतो. 25व्या वर्षी काहीतरी डिग्री येते, MD, MS, कोणी कलेक्टर होते, डॉक्टर होते, प्राध्यापक, अध्यापक. 25व्या वर्षी तज्ञ होतो.
पहिलं आज्ञ असतो, नंतर तज्ञ होतो, आणि त्याला जर त्याचे विचार प्रतिभा जागी झाली तर तो प्रज्ञ होतो, आणि त्याला जर माणुसकीची झालर लागली तर तो सुज्ञ होतो. आणि आज्ञ, तज्ञ, प्रज्ञ, सुज्ञ, आणि हा सारा आयुष्याचा यज्ञ इति ज्ञानेश्वरी. असा हा प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास असतो. या नगरीमध्ये 2008 साली महाराज आले. आज एवढं मोठं सभागृह पाहून मन भरून आले. महाराज अगदी तरुण वयात आले. माधवनी सांगितल्याप्रमाणे हे आता धर्मपीठ आणि विचारपीठ आहे. धर्मपीठाला विचारपीठाची जोड दिली की समाजपीठ तयार होतं. आणि हा मठ म्हणजे केवळ धर्मपीठ आणि विचारपीठ नसून एक समाजपीठ तयार झालेला आहे. कारण हा मठ प्रत्येक जातीला आपला मठ वाटतो, हे या मठाचं यश आहे. केवळ जंगम आणि लिंगायतापुरता हा मठ न राहता, आणि महाराज विनोद, या ठिकाणी छोटी छोटी जंगम समाजातली बालकं येतात. जंगम समाजाची परिस्थिती काय, माझी सुद्धा परिस्थिती लहानपणी, माझी आई भाजीपाला विकायची, माझे वडील प्राथमिक शिक्षक, 50 रुपये पगार मिळायचा. पीठाचीच लढाई होती, पण पीठ ते विद्यापीठ हा प्रवास मला साध्य करता आला. तसंच महाराज या छोट्या छोट्या बालकांना पीठापासून विद्यापीठापर्यंत येत आहेत. हे फार मोठं कार्य आहे तसं जर पाहिलं. कारण जंगम समाजाची अवस्था काय आहे ती मी माझ्या डोळ्यानं लहानपणी तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेली आहे. त्या ठिकाणी रक्तदान होतं, विवाह सोहळे होतात, अन्नदान होतं. मुखेडच्या प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक चळवळीचा अविभाज्य गट म्हणजे हा आपला गणाचार्य मठ. आणि मराठवाड्यातला पहिला गणपती म्हणजे आपलाच मठ. स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा हा म्हणजे हे मठाचं वैभव आहे. आणि खूप चांगली माणसं या ठिकाणी जोडल्या गेलेली आहेत. त्यामुळं महाराजांचं कौतुक करावं तेवढं थोडकंच आहे. आज 18 वर्ष झाले दरवर्षी व्याख्यानमाला चालते. व्याख्यानमाला चालवणं तसं फार अवघड करीत आहे. 10 मार्चला आता भीमाई व्याख्यानमालेचं 14वं पुष्प आहे. कुटुंब, चला कुटुंब जपूया, या विषयावर चांगले वक्त्यांचं व्याख्यान आहे. महाराज, विचार पेरणं फार अवघड आहे. विकार आपोआपच सोशल मीडियातून पसरतो. त्याला काही नाही, एका क्षणात ईमेल पेक्षाही जास्त वेगानं जर काही पेरल्या जात असेल तर तो विकार पेरल्या जातो. आणि विचार पेरायचं काम हे अवघड असतं. बेरतं ते बी असतं आणि भरमसाठ उगवतं ते तण असतं. तरी आपण पहिली पाळी, दुसरी पाळी, तिसरी पाळी देतच असतो. ही व्याख्यानमाला आज जवळपास 10 वर्ष, 8 वर्ष होत आले. हे कार्य तर असंच चालू राहील. या माझ्या प्रवासामध्ये मी 2-3 मिनिटं बोलतो. एकला दिसत मला वेळेचं भान आहे. खूप काही अनुभव आले. पेशंटनी शिकवलं, मी सेवेला प्राधान्य दिलं. पैसाही मिळाला नाही असं नाही, पण आयुष्यात कधी कोणाची अडवणूक केली नाही. बरेच 90% पेशंट दुरुस्त झाले, 10% झाले नसते. कुठलाही डॉक्टर सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही. कुठलाही नगरसेवक सगळ्या लोकांना न्याय देऊ शकत नाही. पण मी जिथं जिथं मला अपयश आलं तिथं तिथं मी शिकत गेलो. एखादा रुग्ण दगावला तर मी रात्री 12-1ला माधव म्हणल्यासारखं मी भेटतो. कारण माधवराव 38 वर्षात मी झोपलोच नाही, म्हणून मला आता झोपच येत नाही. तर मी रात्री बेरात्री काय चुकलं, आज हे करायला पाहिजे होतं का, आत्मपरीक्षण करतो, आत्मचिंतन करतो आणि मगच आत्मविस्तार होत असतो. मला WHOवर 2021 साली नेमणूक झाली आणि रात्री 2 वाजता एक फोन वाजला. खडबडून उठलो. एक शेतकरी मला फोन केला, पोंडे साहेब, मी आता अंधारात दारं द्यायलो म्हणे, तुम्ही तिथं आहात म्हणून मी दारं द्यायलो म्हणे, पाणी द्यायलो, कारण शेतकऱ्याला लाईट रात्रीची असते आणि मला तुमचं अभिनंदन करायचंय. मी आता सकाळपर्यंत थांबू शकत नाही. मला वाटतं तो WHOच्या पेक्षाही मोठा पुरस्कार होता. कारण इथल्या लोकांमध्ये एक विश्वास आला, बाबा साप चावला तर आपल्याकडे उपाययोजना आहे, इथं जीवनदान मिळू शकतं. जीवनदान देणारा भगवंत असतो, पण डॉक्टर हा देव आणि रुग्ण याच्यामधला एक दूत असतो. आरती मॅडम असतील किंवा कैलास असेल किंवा इतर डॉक्टर असतील. काही रुग्ण भेटले, फोटो लावतात, नमस्कार करतात, पूजा करतात. असंही असलं
तरी समाजात दोन्ही गटाचे लोक असतात. सगळ्यांचं समाधान न झालं की कुणी टीकाकारही होतात. आणि शेवटी डॉक्टरही हा माणूस आहे. डॉक्टरच्या जीवनातले जे 4 क्षण आनंदाचे असतात, एखादा हृदय बंद पडला, या महिन्यात आम्ही 5, आणि शॉक देऊन खाडकन हृदयाचं बीट आलं की तो आनंदाचा क्षण. कोमात 2 महिने राहिलेला पेशंट तो डोळे उघडतो, तो आनंदाचा क्षण. हे आरती मॅडम आहेत, आडलेली माता खूप परेशान आहे आणि त्या आवाज येतो, तो आनंदाचा क्षण. कोणीतरी भेटतो, सर मला तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचं म्हणतो, तो आनंदाचा क्षण. आणि कोणीतरी भेटतो महाराज क्वचित, कधी कधी एखादा पेशंट येतो आणि त्याची व्यथा सांगण्या अगोदर साहेब तुमची तब्येत कशी आहे म्हणतो, तो मोठ्या आनंदाचा क्षण. डॉक्टरांनाही कधी कधी तुमचं आरोग्य कसं आहे विचारत जा, कारण सेवा करता करता आरोग्यावर बऱ्याच गोष्टी मी गमावून बसलोय. पण हे आरोग्याचे क्षणच वैद्यकीय क्षेत्र, आनंद, उत्साह, ऊर्जा, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन हे सगळं जरी असलं तरी जीव वाचवण्याची एक ती दिवाळी आहे. प्राणज्योत तेवत ठेवण्याचा हा दिवाळीचा उत्सव आहे. ते आम्ही ते करत असतो. याच्यापेक्षा मी जास्त बोलत नाही. पण पुरस्कार महाराज आचारसंहिता घेऊन येतो याची पण मला जाणीव आहे. तपस्या, सिद्धी आणि मग प्रसिद्धी, जान भान आणि मग मान. माझे पत्रकार इथं मित्र बसले, दादाराव आहेत, शेखर आहे, संदीप आहे, संतोष आहे. या पत्रकारांनी माझं कार्य निपक्षपातीपणे, मी एका गल्लीतला माणूस ग्लोब पर्यंत जाण्यामागे त्याला पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे. यांनी भरभरून निरपेक्ष भावनेनं हे कार्य उचललं म्हणून ते वर तरी गेलं. तर ही आचारसंहिता पाळण्याचं मी हे करीन. हात म्हणाले पायाला, आम्ही स्वच्छ, आमच्या हातात 4-4, 2-2, 4-4 अंगठ्या, तरी लोक तुमच्याच तुमच्यावरच का पाय ठेवतात. तुम्ही धुळीनं माखलेले पाय म्हणाले हाताला, त्याच्यासाठी जमिनीवर राहावं लागतं. भगवंताच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना राहील, हे भगवंता मला जमिनीवर ठेव आणि अहंकाराचा रोग न लगो मजला, की त्या विधात्याचरणी प्रार्थना करतो. मी नेहमी प्रत्येक भाषणात हे वाक्य म्हणत असतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे. बसवेश्वरांचं सप्तशील तुम्ही सांगताल, शिवतत्व आहे, माधवन शिवतत्व. पण एक शब्दात सांगतो की जगण्यातला शिव गेला तर शव राहत. शिवोहम संपलं तर शवोहम होत असतं. शिव गेला तर शव राहतं. एकलारे सर चांगले वक्ते आहेत ते. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे वाक्य आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो आणि त्या देशाचं माझं काही देणं लागतं, एवढी जाणीव. आता आय एम 65. उर्वरित आयुष्यात माझ्या आईनं मला भाजीपाला विकून शिकवलं, पण मृत्यूच्या अगोदर वडिलांनी मला एक मंत्र दिला, जग कसंही वागलं तरी तू चांगलं वाग. आज मी कौटुंबिक दृष्ट्या अगदी व्यवस्थित आहे. माझा मुलगा गौरव कार्डिओलॉजिस्ट आहे, तो हजारो लोकांना मदत करतो. मुलगी इंजिनियर आहे. बोथ आर सेटल्ड. आणि आपण प्रामाणिक सेवा, कर्मण्ये वाधिकारस्ते असं जर करत गेलो तर फलश्रुती होत असते. कालची राष्ट्रपती महोदयांची हे निमंत्रण आणि सन्मान कदाचित माझ्या ह्या 38 वर्षाच्या सेवेची ती फलश्रुती आहे असे मी मानतो. पण हे यश माझं एकट्याचं नाही. मी, माझी पत्नी, माझे आई वडील, माझी मुलं, माझे कर्मचारी, माझे गुरुजन, ज्यांनी मला शाळेपासून अगदी MBBS MD पर्यंत शिकवलं, आणि या भागातली जनता आणि रुग्ण, साहेब तुमचं हक्कून आणि आमचं नशीब म्हणून ही सेवेची संधी देणाऱ्या सर्व रुग्णांचं हे सांघिक यश आहे. त्यामुळे हा सर्व मान सन्मान मी त्यांनाच समर्पित करतो. आणि महाराज तुमचा हा सन्मान मला नक्कीच पुढं पळण्यासाठी ऊर्जा आणि बळ देईल याची मी तुम्हाला खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.